कामगिरी म्हटले की इतकं सोपं नसतं. या रखरखत्या उन्हामुळे त्यानं अगदी आपली कामगिरी चोख पार पाडावी लागते. अगदी डोळ्यात तेल घालून या स्पर्धेकडे लक्ष देणं गरजेचं असतं आणि ते करत असताना हे 2 प्रोफेशनल पंच तुम्ही पाहताय या मॅचसाठी, या स्पर्धेसाठी. तर सलामी जोडे मैदानावर तुम्ही पाहताय WTC YouTube आणिच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह केली. पंचांचा ग्रीन सिग्नल टाईम अलर्ट असेल तेच पण दर्शवत आहेत. टाईम अलर्ट अगदी 20 मिनिटाच्या आत 4 षटक फेकणं तुम्हाला अनिवार्य असतील हेच पंच सांगतायत आणि सामन्याला सुरुवात या ठिकाणी होत्या. स्ट्राईकला बॅट्समन भूषण पाटील तुम्ही पाहताय. ॲज अ स्ट्रायकर गोलंदाज पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. गोलंदाज प्रणित गायकरला पाहताय. पहिल्या चेंडू तिसऱ्या दिवसात येईल. अगदी शॉर्ट ऑन फुल सक्सेसफुल फटका पाहू शकाल. तुला फेकून दिलं सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आगाज केलाय. या तिसऱ्या दिवसात येईल षटकारानं बॅट्समन भूषण पाटीलनं. पहिल्याच बॉलवरती आक्रमकता दाखवली भूषण पाटीलनं. कारण की पाहिलं तर आकुडापै चेंडू शॉर्ट अँड डिलिव्हरी अगदी हुक करत असताना जबरदस्त फटका आणि तिसऱ्या दिवसातील आगाज केलाय या षटकारानं भूषण पाटीलनं आणि स्वागत केलं प्रणित कायकरचं. कारण की पहिला चेंडू अगदी खराब लाईन लेंथवरती पुन्हा त्याच प्रकारे केलायचा होता. अगदी पाहायला गेलं तर चेंडू आयवरती आदिला पण पंच सांगतात की चेंडूची दिशा चुकीची होती. लेग स्टिक सोडतोय आणि हेच दर्शवतात पंच. लेग बिफोरची अपील देखील झाली होती परंतु दिशा थोडीशी खराब होती कारण की लेग स्टिकच्या बाहेर निघणारा चेंडू पंचांनी लगेच दर्शवलं आणि डॉट चेंडू होते. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता त्यानंतर हा कमबॅक दाखवत असताना तुम्ही पाहताय गोलंदाज प्रणित गायकरला. पहिल्या चेंडू जरी खराब लहान लेंथवरती जरी पडला असं तर त्यानंतर देखील कमबॅक मी करू शकतोय सांगत असताना तुम्ही पाहताय प्रणित गायकरला. परंतु बीट केलं बॅट्समन भूषण पाटीलला. डॉट चेंडू आलाय. ओव्हरपिच फटका बसला झाला आकलं होतं. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला झेल टिपला जाईल. पहिला धक्का बसतो टीम वडवली संघाला. दाफलकावर धावा आहेत 6 या आकड्यावरती. इज पहा पहिल्या बॉल षटकार आला होता. शॉर्टलाईन डिलिव्हरी होती परंतु या बॉलवरती विकेट ओव्हरपिच मध्ये चेंडू होतं. परंतु ज्या प्रकारे फटकामध्ये एलिव्हेशन कमी मिळालं ज्या प्रकारे ताकद हवी होती फटकामध्ये ती मिळालं नाही आहे आणि त्यानंतर फलंदाजाला मैदान सोडावं लागतंय. पहिला धक्का बसला भूषण पाटील स्वरूपात नवीन फलंदाज मध्ये जात असताना तिसऱ्या क्रमांकावरती श्रीनाथ पाटील हा संघाचा प्रमुख फलंदाज आहे. याच्याकडे भरपूर काही आशा असतील पण श्रीनाथ पाटीलला चांगला खेळ करावा लागेल कारण की पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. असं वाटलं की पहिल्याच ओव्हरमध्ये मोठे धावसंख्या उभारतो की काय परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज प्रणित गायकरचं. कारण की त्यानं कोणते प्रेशर न घेता आता 2 चेंडू चांगले डिलिव्हर केली आहे त्यामध्ये एक विकेट देखील मिळवल्या. आकुडाप्याची शॉर्टलाईन दिली खराब चेंडू हुक करत असताना आणखी एक चांगला फटका. पंचांचा इशारा देतो पहिल्या टप्प्यावरती चेंडू फरार चौकार.
तर श्रीनाथ पाटील मी म्हटलं तर पटवून दिले. परंतु जेव्हा पाहायला गेलं गोलंदाज अतिरिक्त बाउन्स टाकण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये यशस्वी होत नाहीये आणि त्यावर त्याला मार जरूर बसला जातो. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडला ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून चतुरक्षक आहेत त्या ठिकाणी. लॉंग ऑफमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घातक ठरू शकेल, परंतु इथे तिसऱ्या पंचानं रेफर केलाय. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आमच्या अजयगंजची संपूर्ण टीम या ठिकाणी चेक केलं जाईल. योग्य ते दिसेल तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. कारण की तुम्ही पाहताय वर्ल्ड टेनिस क्रिकेट WTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आणि अतिशय चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहता यूट्यूबच्या माध्यमातून आणि या ठिकाणी त्यांच्याच दर्शनाखाली पाहू शकाल. नॉट आउट, फलंदाज सेफ असेल आणि दुसरी धाव घेत असताना अगदी धोका पत्करला होता बॅट्समन तुम्ही पाहताय ते म्हणजेच प्रसाद पाटील ना, परंतु अगदी सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमात पाहिलं आपण आणि एक धाव या बॉलवरती टीमची टोटल पुढे जात असताना दुहेरी अंकामध्ये 11 या आकड्यावरती. आता मात्र पॉवर प्लेच्या षटकातील हा शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. बॉलिंग ट्रॅकवरती आतापर्यंत एक विकेट देखील त्याने मिळवल्या, परंतु अजून एक चेंडू डिलिव्हर करायचा आहे. अगदी गोलात टाकलाय, जबरदस्त चेंडू तुम्ही पाहिला वाईड वारकार. चेंडूला सन्मान दिला प्रसाद पाटील, त्याने जाणलं हेरलं की चेंडूची लहान आल्यान भरपूर चांगली आहे. या चेंडूला सन्मान देणे तर कोणताही दुसरा पर्याय नाही आहे आणि ते सांगत असताना शेवटचा बॉल डॉट आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 11 धावा त्यानं खर्च केल्या आणि त्यानंतर एक विकेट या षटकामध्ये आले. एकंदरीत चांगलं षटक म्हणावं लागेल, कारण की पॉवर प्ले म्हटलं तर फक्त 2 क्षेत्र सीमारेषा बाहेर असतात आणि अशा मोमेंटला 11 धावा खर्च करत एक विकेट त्याने मिळवला, म्हणजे कुठं का म्हणा चांगली कामगिरी केली. ते म्हणजेच बॉलिंग करत असताना या ठिकाणी प्रणित गायकरनं पहिल्या षटकाचा खेळ संपन्न 11 धावा दाफलकावरती पहिलं पॉवर प्ले राहिलं. एकंदरीत पाहिलं गेलं या षटकामध्ये खूप काही घडताना पाहिलं आपण, कारण की या षटकामध्ये षटकार देखील पाहिला, चौकार देखील पाहिला, एकेरी धाव देखील पाहिली आणि विकेट देखील पाहिलं आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ राहिला. 11 धावा आल्या आणि पहिलं पॉवर प्ले एकंदरीत मी म्हणेन JDM बेलुली संघाच्या बाजूने चांगलं राहिलं, कारण की एक महत्त्वाचा फलंदाज त्यांनी बाद केला ते म्हणजेच भूषण पाटीलनं, ज्यानं आल्या षटकार ठोकला होता आणि भूषण पाटीलला बाद करण्यामध्ये यश आलं होतं. आणि षटक क्रमांक दुसरं तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज JDM बेलवली संघाचा गोलंदाज मंगेश पाटीलला पाहताय. आता मध्ये 3 क्षेत्ररक्षक सीमालगत पाहू शकता. एक अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, त्यानंतर डीप विकेट आहे आणि एक डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक तैनात केला आहे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर गोलंदाजी करत असताना गोलंदाज मंगेश पाटीलनं. रिव्हर्सचा प्रयत्न अटेम्प्ट करायचा होता, लेग बिफोरची विकेट या ठिकाणी मिळते. फलंदाज बाद अगदी मिडल स्टंपवरती पाहायला गेला आणि हेच दर्शवतात पंच लेग बिफोर LBW विकेट मी पाहताय. फलंदाज श्रीनाथ पाटीलला परतावं लागेल. हा दुसरा धक्का लागतो टीम गावदेवी वडवली संघाला 11 या धावसंख्येवरती. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. बॉलिंग करत मंगेश पाटीलनं श्रीनाथ पाटीलला बाद केलं. अगदी प्रमुख फलंदाज होता, त्याला बाद करण्यामध्ये यश आलं. रिव्हर्सचा प्रयत्न अटेम्प्ट करत होता या ठिकाणी श्रीनाथ, परंतु अगदी रिव्हर्स खेळत असताना तुम्हाला भरपूर काही धोका पत्करावा लागतो, कारण की लेग बिफोरची विकेट तुम्ही लवकर गमावू शकता. अगदी 3 एक्शन समोरून तुम्हाला स्ट्रोक कन्वर्ट करायचा असतो आणि ते करत असताना अगदी फटका मिस केला आणि लेग बिफोरच्या माध्यमातून श्रीनाथला परतावं लागलं आणि 11 धावसंख्येवर दुसरा गडी बाद झालाय. चौथ्या क्रमांकावरती बॅट्समन तुम्ही पाहताय वडवली हे संघाचा फलंदाज नयन पाटील येत असताना डावखुऱ्या हाताचा फलंदाज. नेहमी डावखुऱ्या हाताचा फलंदाज अगदी घातक फलंदाज म्हणून गणले जातात, परंतु नयन पाटील कोणत्या प्रकारे खेळ करेल ही देखील पाहण्यासारखं असेल. मंगेश पाटीलचा कॉन्फिडन्स अगदी हाय. अगदी ओव्हरपिच मध्ये चेंडू खोदून काढलाय. चेंडू अलोंग दी कार्पेट डीप विकेटला चेंडू फील्ड केला जाईल. चांगली फिल्डिंग आहे, थ्रोफेकी तितकीच चांगली आहे. एकाच बॉलवरती आलाय. एकेरी धावसंख्येनं धावफलक पुढे जात असताना 12 या आकड्यावरती. अद्याप सलामीचा फलंदाज फक्त एक चेंडू फेस केलाय. बॅटिंग करत असताना फलंदाज
प्रसाद पाटीलनं आता मात्र बऱ्याच उशिरानं पुण्याचा स्ट्रायकर एंडवरती आलाय. प्रसाद पाटीलला चांगला खेळ करावा लागेल. रिव्हर्सचा प्रयत्न अटेम्प्ट केला, मिस झाले यष्टिरक्षक, परंतु बॅकअप देत असताना फाईन लेगला चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली आहे. शॉर्ट फाईन लेगमध्ये पंच बाईचा इशारा करतायत आणि बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल ती टीम गावदेवी वडवली संघाला. परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज मंगेश पाटीलचं. अगदी थोडंसं पाहिलं गेलं तर स्लोअरमध्ये चेंडू फेकी करतोय आणि कोणती गती या चेंडूमध्ये नव्हती आणि चांगलं षटक म्हणावं लागलं. एकंदरीत पॉवर प्ले दुसरी षटक फेकत असताना मंगेश पाटील चांगला कमबॅक दाखवतो टीम जेडीएम बेलवली संघासाठी. अगदी वेगात टाकला चेंडू, शतक काय शॉट कापरला, कदाचित धोका ठरू शकला असता, परंतु अगदी वेगानं ही धाव कंप्लीट केली आहे. त्या ठिकाणी शतक सजवलं गेलं. त्या प्रकारची गोलंदाजी आत्तापर्यंत झाली आहे. कौतुकास्पद गोलंदाजी करतोय गोलंदाज मंगेश पाटील. कारण की पॉवर प्ले म्हणलं की फक्त 3 क्षेत्ररक्षक सीमा लागत असतात. अशा मोमेंटला तुम्ही ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय त्या प्रकारची गोलंदाजी होणं, त्या टप्प्यावरती गोलंदाजी होणं हे गरजेचं असतं आणि ते करत असताना अगदी यशस्वी ठरलाय. या षटकामध्ये या ठिकाणी स्लोअरमध्ये चेंडू होता, चेंडूची लाईन लवकर पिकअप केल्या, त्याला फेकून दिल्या सरळ डीप मिडविकेटच्या डोक्यावरून येतोय प्रसाद पाटीलच्या पाठमधनं हा षटकार. प्रसाद पाटील पाच सलामीला आला होता, परंतु बऱ्याच उशिरानं बॅटचा फेस खोललाय आणि बॅटचा फेस खोल असताना डायरेक्ट पाहिलं तर षटकार आला त्या पाठमधनं. दाफलकावर धावा पुढे जात असताना एकूण धावा लागल्या 20 या आकड्यावरती. प्रसाद पाटीलला खेळपट्टीत राहणं आता गरजेचं असेल, कारण की आघाडीचे 2 फलंदाज लवकर बाद झाले आहेत, भूषण पाटील आणि त्यानंतर श्रीनाथ पाटील. त्यानंतर आता मात्र सलामीचा फलंदाज प्रसाद पाटीलवरती जिम्मेदारी येऊन ठेपले संगनायक कॅप्टन ऑफ द टीम आणि संगनायकाला आता मग चांगली कामगिरी करावं लागेल. षटकार तर आलाय दाफलकावरती 20 धावा. मंगेश पाटीलचा आता चेंडू थोडासा स्लोअर पद्धतीचा होता, ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, त्यावरती षटकार ठोकलाय प्रसाद पाटीलनं. अगदी गोलात टाकला वाईड वॉर्कर. क्रिकेटचं सर्वाधिक सुरक्षित चेंडू ज्याला म्हटलं जातं तो फेकी केला. आता मात्र शेवटच्या बॉलवरती बाईच्या स्वरूपात एक धाव आली आहे आणि अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं समाप्ती होत आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस दाफलकावरती धावा लागल्या जात आहेत. पाहिलं गेलं तर 21 या आकड्यावरती 21 धावा लागल्या जातात. असं रन पाडलं आपण तर 10.50 सरासरी धावसंख्या उभारल्या जात आहेत. बॅटिंग करताना पहिल्या सत्रामध्ये गावदेवी बडवली संघाच्या माध्यमातून 21 धावा, 2 फलंदाज बाद झाले आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 11 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक देखील चांगलं राहिलं, त्यानंतर षटक क्रमांक दुसरं देखील भरपूर चांगलं राहिलं टीम जेडीएम बेलवली संघासाठी, कारण की या षटकामध्ये फक्त 10 धावा आल्या, एक विकेट त्याने देखील मिळवले. मंगेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. जरी एक षटकार जरी आला असला तरी देखील एक इकॉनॉमिकल षटक त्याने हाताळलं, एक स्पेल हाताळलं, कारण की या षटकामध्ये फक्त 10 धावा आल्या, एक विकेट त्याने मिळवल्या. अशा प्रकारे गावदेवी बडवली संघ 2 षटकांच्या अखेरीस दाफलकावर धाव तुम्ही पाहताय 21 या आकड्यावरती. तर बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक तिसरं हे पाहताय गोलंदाज वेदांत पवारला पाहताय. पॉवर प्लेमध्ये मी म्हणा हवे त्याची फलंदाजी झाली नाही आहे, परंतु काही नाही, मागं काय घडलंय विसरून येणाऱ्या 3 षटकांमध्ये चांगली कामगिरी करावं लागेल. गावदेवी बडवली संघाचे 2 फलंदाज प्रसाद पाटील आणि त्याला साथ देत असताना नयन पाटीलला 3 षटकांमध्ये किमान 5 षटकांची मॅच आहे. 55 ते 60 डावा खेळपट्टीवरती बनवणं गरजेचं असेल, परंतु पाहिलं गेलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये 21 आल्यात. अजूनही काय बिघडलं नाही. 3 षटकांचा खेळ अद्याप शिल्लक आहे. अगदी कोला टाकला, पडका पासलाय चेंडू पाहू शकाल. अगदी शॉट एक्स्ट्रा कव्हरला फील करत असताना सुरेख झेल टिपलाय. आणखी एक धक्का मैदानात पाहू शकाल. प्रसाद पाटील मैदान सोडतोय आणि इथे मात्र मोठा धक्का बसलाय गावदेवी वडवली संघाला. दाफलकावर धावा आहे त्या 21 या आकड्यावरती.
तर प्रसाद देखील परंतु संगणक होता. संगणक मी थोडासा खराब कामगिरी राहिल्या. कारण की अगदी 2 फलंदाज लवकर बाद झाले होते. प्रसाद पाटीलला खेळपट्टीत राहणं शेवटपर्यंत हे गरजेचं होतं. परंतु प्रसाद देखील मैदान सोडतोय. 21 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज पंधरा जात असताना भुवन पाटील तुम्ही पाहताय. इथून एक चांगली भागीदारीची गरज आहे. एक पार्टनरशिप बिल्ड करावं लागेल. कारण की फक्त 21 धावा आहेत आणि षटक क्रमांक 30 सूर्य आणि मी म्हणेन चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना वेदांत पवारनं देखील पहिल्या बॉलवरती विकेट. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली परंतु नॉमॅन स्टँड देअर अगदी सेफ झोनमधून ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावसाठी निघालेत आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट करत असताना हे दोन फलंदाज भुवन पाटील आणि नयन पाटील कारण की बराचसा अवधी होता चेंडू बराच वेळ हवत होता. त्याचा फायदा होत असताना 2 धावा या बॉलवरती एकवटल्या जात आहेत. इथे मात्र मिडल ऑर्डरवरती जिम्मेदारी येऊन टेपल्या कारण की आघाडीचे 3 फलंदाज लवकर पास झालेत. अगदी कोलाट टाकला अगदी यॉर्करने चेंडू भन्नाट वेग या चेंडूमध्ये होता आणि वेग असून चालत नाही. तुमच्याकडे अचूक टप्पा हे असणं देखील गरजेचं असतं आणि तो अचूक टप्पा हेरलाय ते म्हणजेच बॉलिंग करत असताना तुम्ही पाहताय गोलंदाज वेदांत पवारनं कारण की आता जे पाहिलं 3 चेंडू अगदी सुरेख लाईन लेंथ डिलिव्हर केलेत ते वेदांत पवारनं. पुन्हा एकदा भन्नाट वेग आणि अचूक टप्प्यावरती कामगिरी करत असताना अगदी वाईड यॉर्कर फलंदाज शांत ठेवलं. कोणतंही उत्तर नव्हते चेंडूचं. बॅट्समन भुवन पाटील कारण की मिडल ऑर्डरचे फलंदाज आहे. आघाडीचे 3 फलंदाज लवकर पास झाले त्यामुळे जिम्मेदारी मिडल ऑर्डरवरती येऊन ठेपल्या आणि येथे मात्र पाहिलं गेलं तर मिडल ऑर्डरचे फलंदाज या ठिकाणी भुवन पाटील थोडंसं नाराज करत सलग तर दुसरा चेंडू डॉट केलून बसलाय. पुन्हा एकदा फटका बसला. चेंडू हवेमध्ये यष्टिरक्षक पुढे सरसावलाय. चुकी करत नाहीये. आणखी एक धक्का बसतोय. विकेट नंबर 4 मध्ये आता बाहेर येत असताना वडवली संघाचा भुवन पाटील. तीन फलंदाज शुभम पाटीलला पाहत्यावर जात असताना एकंदरीत विचार केला संघ थोडासा अडचणीमध्ये आलाय. एखाद्या फलंदाजाला चांगली बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल. षटकार चौकार मारावे लागतील. किमान 55-60 धावसंख्येवरचं टार्गेट सेट करावं लागेल. अगदी कोलाट टाकलं परंतु या ठिकाणी पाहायला गेलं पॅटशी करा इनसाइड आउट फलंदाज बाज काय गोलंदाजी या ठिकाणी पाहायला गेलं तर वेदांत पवारनं अगदी 2 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट या षटकामध्ये आल्यात. जबरदस्त कामगिरी राहिली आहे वेदांत पवारची. भन्नाट वेग त्यानंतर टप्पा अचूक लाईन भरपूर चांगली पाहिली आणि त्याच्याच कारण जोरावरती या षटकामध्ये आल्या फक्त 2 धावा आणि 3 विकेट या ठिकाणी मिळवल्या जातात वेदांत पवारच्या माध्यमातून. व्हेरी गुड बॉलिंग. वेदांत पवारचं कौतुक करावं तेवढं कमी असेल कारण की 3 विकेट 2 धावा आणि आता मध्ये वडोली संघाला पूर्ण बॅकवर्डती आणून सोडलंय. या तिसऱ्या षटकामध्ये वेदांत पवारनं धावफलकावरती धावा तुम्ही पाहताय. पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होत असताना एकूण धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 23 या आकड्यावरती. अजून 2 षटक आहेत. किती धावसंख्येवरती मजल मारणार गावदेवी वडवली संघ हे देखील पाहण्यासारखं असेल. हॅलो. तर याच दरम्यान पाहतोय आपण आमच्या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय लखनदादा पाटील रेश्मा ट्रान्सपोर्टचे ओनर यांच्या वतीने स्पर्धा पाहा मिळतो आणि त्यांचेच साडू या ठिकाणी मंचावरती उपस्थित झाले. त्यांचं आपण मनोजजी पाटील जे बेलवलीचे आहेत त्यांचं आपण करतोय मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि आयोजन भरपूर चांगले जगदीश पाटील सर पाहिलं तर 5 दिवस स्पर्धा आहे आणि ज्या प्रकारे आयोजन केलं आहे भरपूर चांगली स्पर्धा. आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल कारण की आयोजन करणं इतकं सोपं नसतं. संपूर्ण टीम आणि मॅनेजमेंटला सहकार्य करणं गरजेचं असतं आणि त्यानंतर साकार केलेलं आयोजन तुम्ही पाहताय. 5 दिवसीय स्पर्धा
स्पर्धेचा तिसरा दिवस पहिला सामना तुमच्या समोर रंगतोय. तर पाहायला गेलं तर एकदा पहिले पहिल्या बॉलवरती बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आहे. मिनी हेलिकॉप्टर उडवलाय, सरळ क्षेत्ररक्षक आहेत वाडिश लॉंग ऑफमध्ये पहिल्या टप्प्यात फील्ड केलं जाईल. थ्रो फेकी जबरदस्त आहे. अगदी ऑन दी स्टंप थ्रो आलाय. फक्त एकच बॉलवरती सिद्धू पाटील बॉलिंग ट्रॅकवर तुम्ही पाहताय. पहिले 2 चेंडू सुरेख फेकलेत, कारण की मागच्या काही चेंडूंचा विचार केला, 8 बॉलचा विचार केला तर एकही चौकार षटकार पाहायला मिळाला नाही आहे. कारण की वेदांत पवारनं चांगलं षटक हाताळलं. त्यानंतर सिद्धू पाटील पहिले 2 चेंडूवरती 2 सिंगल, म्हणजे कुठे कळणार चांगली गोलंदाजीचा अटॅक आहे JDM बेलोली संघामध्ये हे दाखवत असताना. थँक्यू सो मच. तर अक्षय गोंडली जे खेळण्याचे आहेत, त्यांना विनंती आहे, त्यांचे बाचे आहेत, त्यांना विनंती आहे की आपल्याला मंचावरती येऊन आसनस्थ व्हावा. अक्षय गोंडली या. हो, जबरदस्त फिल्डिंग, काय एफर्ट दाखवलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होत्या. तुषार चोरगे किमान 2 धावा टीमसाठी वाचवल्या गेल्यात. फटका अगदी सेफ झोनमध्ये खेळला होता. स्ट्रेट डाव बॅक टू द बॉलर ड्राईव्ह तुम्ही ज्याला म्हटलं तर ब्लॅक स्क्रीन समोर, परंतु ज्या प्रकारे एफर्ट्स दाखवल्या क्षेत्ररक्षक तुषार चोरगेनं जबरदस्त 2 धावा टीमसाठी वाचवल्या जातात. आणि अशा प्रकारचं जर क्षेत्ररक्षण होत असेल तेव्हा एखाद्या गोलंदाजाचा देखील आत्मविश्वास उंचावत असतो. आणि तेच करत असताना जबरदस्त फिल्डिंग वाडिश लॉंग ऑफला झाली त्या ठिकाणी. त्याच दिशेने पुन्हा फटका केसला, फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला तुषार चोरगे टिपला झेल. आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय नयन पाटील. विकेट नंबर 5 मैदानात बाहेर देत असताना तुम्ही पाहताय 6 फलंदाज बाद झाले. एकंदरीत गावदेवी वडवली संघाच्या दाफलकावर धावा आहे त्या अवघ्या 27. पुरी दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉसड यायचे. न्यू बॅट्समॅन जात असताना सुशांत पाटील आवड्या पटांना केल्याचा होता. अगदी अक्रॉस लाईन अँगल बनवला होता, परंतु गोलंदाज देखील तितकाच हुशार आहे. आतापर्यंत बेलोली संघाची गोलंदाजी अटॅक पाहिला तर भरपूर चांगला. येणारा प्रत्येक गोलंदाज 100% एफर्ट देतो आपल्या टीमसाठी. आणि तेच करत असताना अगदी कमी धावसंख्येवर ते आत्तापर्यंत रोखलंय त्या वडवली संघाला. कारण दाफलकर धावा 27 आणि 34 षटक मार्गस्थ आहे बॉलिंग ट्रॅकवर सिद्धू पाटीलचं, त्या देखील कौतुक करावं लागेल. स्ट्रेट डायचा फटका तुम्ही पाहू शका ब्लॅक स्क्रीन समोर. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनमध्ये. फिल्डिंग चांगली आहे. आणि थ्रोपैकी पाहिली तर प्रत्येक क्षेत्ररक्षकाची मी जर पाहिलं तर प्रत्येक क्षेत्ररक्षक अगदी ऑन दी स्टंप थ्रो करतोय. आणि तेच करत असताना एकंदरीत 4 षटकांचा खेळ समाप्त आलाय. दाफलकावरती धावा लागल्या जात आहेत ते 28 आणि गडी बाद झाले 6. गावदेवी वडवली संघाची थोडीशी नाजूक परिस्थिती आहे. आणि ज्या प्रकारे टॉस जिंकला होता JDM बेलोली संघाच्या संगणकानं, त्यानं क्षेत्ररक्षकाचा निर्णय स्वीकारला. आणि ते करत असताना अगदी योग्य निर्णय आतापर्यंत झाला आहे. कारण की 4 षटकामध्ये फक्त 28 धावा आणि 6 गडी बाद केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. JDM बेलोली संघाची गोलंदाजी जर पाहिली तर गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला पाहायला मिळाला. तर 4 षटकांमध्ये 28 आणि अतिशय चांगली स्कोरिंगची भूमिका तुम्ही पाहताय. प्रत्येक बॉलवरती आम्हाला इक्वेशन सांगते, समीकरण सांगतायत रोनित पाटील पेंदरगावचे. आणि अतिशय चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. अंतिम षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्ही पाहताय सुयश पाटीलला. स्लोगरचा अंतिम षटक सामोरे फलंदाज सुशांत पाटील. अगदी कोला टाकलाय, चेंडू मागे निघून जातोय. शॉट फाईन लेगला. एकच धाव या बॉलवरती मिळेल. मागच्या काही 12 चेंडूंचा जर विचार केला, माफ करा 13 चेंडूमध्ये एकही चौकार षटकार नाही आहे. अतिशय सुरेख कामगिरी. आणि याचंच कारण कमी धावसंख्येत रोखलंय. कारण की क्रिकेट पाहिलं तर 5 रंगांचे मॅच चौकार षटकार पाहायला मिळालं मागच्या काही 13 चेंडूवरती. आणि याचंच कारण आहे थोडंसं कमी धावसंख्या पाहायला मिळते. आगला वेगळा फटका केसला यावेळी यशस्वी झाला फलंदाज तुम्ही पाहू शकाल. तर म्हणजेच विकास मात्र हा फटका केसला दुसरे तास निघाल घातक करू शकेल. आणि येथे मात्र फलंदाजाला मैदान सोडावं लागेल की काय. आणि येथे मात्र सांघिक यश मिळते आहे JDM बेलोली संघाला. फलंदाज सुशांत पाटील बॅक टू द पवेलियन. 7वा धक्का बसलाय गावदेवी
पार्टीज आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होतात गणेशपुरी आणि अंशुलन केरने. तर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. हा चेंडू सरळ बॅटने केला, फटका पासलाय, उंची जास्त आहे परंतु नो मॅन स्टँड देअर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. 2 धावा तर कंप्लीट, तिसरी धावासाठी निघालेत. घातक ठरू शकेल आणि येथे मात्र तिसरी धाव घेत असताना फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू बॅक पाहिलं गेलं 2 रनआउटची विकेट या ठिकाणी मिळत आहेत. टीम जेडीएम बिलोली संघाला या बॉलवर 2 धावा जरूर मिळत आहेत. टीमची एकूण धावसंख्या धावफलकावरती लागल्या जात आहेत त्या 32 या आकड्यावरती आणि एकंदरीत फलंदाज बाद झालेत ते 8. अगदी संघ अडचणीमध्ये आलाय. लो स्कोर तुम्ही पाहताय कारण की 5 षटकांची मॅच आहे आणि शेवटचा षटक मार्ग असा सुयश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. जेडीएम बिलोली संघाची गोंधळाची किती ताकद आहे हे सांगत असताना या मॅचमध्ये, कारण की पहिल्या 2 षटकामध्ये चांगली धावसंख्या जरूर उभारली होती की मग गावदेवी वडोली संघ त्यानंतर काय कमबॅक आहे. हा चेंडू फटका चांगला आहे, कॅपमध्ये फटका एक्झिक्यूट केला. यावेळेस कोणती चान्स नाही आहे कारण की डीप एक्स्ट्रा कव्हर खाली होतं. हा चेंडू सरळ निघून जातो डीप एक्स्ट्रा कव्हरला. पहिल्या टप्प्यावरती आलाय भारत भूषण चौकार. बॅट्समन तुम्ही पाहताय विकास मात्रेच्या बॅटमधनं. विजय मोकाशी होते, माफ करा. आणि विजय मोकाशीच्या पाठमधनं हा चौकार डीप एक्स्ट्रा कव्हरला. सुयशवरती आक्रमक दाखवलंय. पुन्हा एकदा बॅटची कडा चेंडू मागे निघून जातो. चेंडू गली पॉइंटला फील्ड केला जाईल. गली क्षेत्रामध्ये फक्त एकच धाव या बॉलवरती आले. एकेरी धावसंख्या टीमची धावसंख्या जर विचार केला पहिल्या सत्राचा केलं सूर्या 37, 37 धावा धावफलकावरती लागला गेल्यात. पहिल्या इनिंगचा केलं सूर्या केला तर पहिलं सत्र सुरू असताना शेवटचा चेंडू असावा कदाचित. फुलटॉस चेंडूला कन्वर्ट करता आलं नाही मोठ्या फटक्यामध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला. पहिल्या टप्प्यात चेंडू फील्ड केला जाईल. थ्रोपैकी अतिशय चांगली आहे आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाजाला परतावा लागेल. आणि अशा प्रकारे पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होत्या. पहिल्या इनिंगमध्ये बनवल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना गावदेवी वडोली संघाने एकंदरीत 38 धावा आणि टार्गेट आता असेल 39 धावसंख्येचं येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये बनवायचे जेडीएम बिलोली संघाला द्वितीय सत्रामध्ये. परंतु या खेळ कोणत्या प्रकारे असेल द्वितीय सत्रामध्ये तो आपण आवाज ऐकू. नारोली आवाज अतिशय चांगला आवाज जगदीश पाटील सरांचा. तत्पूर्वी आपण इनिंग ब्रेक झाले टॉस केला जाईल 2 टीममध्ये. अंशुलन केरने आणि त्यांच्या अगेन्स्ट गणेशपुरी या 2 संघामध्ये. थँक्यू सो मच अतुल म्हात्रे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करू 2 संघामध्ये. संदेश दादा नेरुलकर उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते आपण टॉस करतोय. एकीकडे VRCC गणेशपुरीच्या विरोधात अंश 11 केरणे. दोन्ही टीम दोन्ही एकाच कॅलिबरचे संघ आपल्याला पाहा मिळतील. टॉस जिंकलाय अंश 11 केरणे. काय प्रथम कशाला पसंती द्याल? प्रथम क्षेत्ररक्षण घेऊ आम्ही. विपक्ष संघ गणेशपुरी आहे, याच्या अगोदर कधी लढती झाल्यात का? मागच्या 2-3 सीझनमध्ये आमच्या मॅचेस झालेल्या आहेत. तर कधी ते जिंकलेत, कधी आम्ही जिंकलोय. तर यावेळी आम्ही क्षेत्ररक्षण निवडून त्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून मग बॅटिंगसाठी आम्हाला थोडं इझी जाईल. काय म्हणाल? VRCC चषक पेंदरची मानाची स्पर्धा असते, ज्या स्पर्धेची वाट सर्वजण अगदी आतुरतेने पाहत असतात. पेंदरची ही टुर्नामेंट बोलली तर पहिल्यापासून नावारूपाला आलेली आहे. तर त्याच्यामध्ये खेळण्याचा आम्हाला संधी दिली त्याबद्दल आयोजकांचा आम्ही आभार मानतो. थँक्यू सो मच. खेळणे टीमचे कॅप्टन होते. VRCC संघ गणेशपुरी टॉस गमावला. टॉस जर जिंकला असता तर मग काय? आम्ही क्षेत्ररक्षणच केलं असतं. आता बॅटिंग करायची. बॅटिंग करत असताना जास्त असं किती धावांचं टार्गेट असेल? 65 ते 70 धावांचं टार्गेट असेल, कारण की पाटा पिच आहे, त्याच्यामुळे धावा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न असेल. पाठापीच जरी असली तरी सुद्धा 5 षटकं आहेत, 5 गोलंदाज वापरायचे आहेत. संकल्पना कशी वाटते आणि आयोजन कसं वाटतं? 5 बॉलर आणि 5 ओव्हरला 5 बॉलर ही चांगली संकल्पना आहे. आयोजन खूप चांगलं आहे. ओके, थँक्यू. टीम गणेशपुरीचे कॅप्टन. टॉस बॉक्समधून न्यूज आली आहे की टॉस जिंकलेला आहे टीम अंश 11 खेळणे संघाच्या कॅप्टनने, आणि त्यांनी सांगितले की आम्ही प्रथम फिल्डिंग करू. विपक्ष संघाला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं आहे. तर जाऊया खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये. सामना सुरू होतोय तोपर्यंत जाऊया आमचे डॅनी एक संगीत
म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर आमचे संदेश दादा टॉस बॉक्समध्ये आले होते, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. VRCC विठ्ठल रुक्माई क्रिकेट संघ पेंदर आयोजित ही क्रिकेटची भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा पाहा मिळते. मगाशी कॅप्टनने सुद्धा सांगितले की स्पर्धा खेळासाठी सर्व संघ आतुरतेने अगदी वाट पाहत असतात, तशीच काहीशी स्पर्धा आपल्याला पाहा मिळतोय. हॅलो, यस, क्रिकेटच्या रोमांचकारी अभूतपूर्व आणि अद्वितीय चित्तथरारक यामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. VRCC पेंदर गेली कित्येक वर्ष क्रिकेटच्या पतलावरती नाव आलंय. विठ्ठल रुक्माई क्रिकेट संघ पेंदर आयोजित हा क्रिकेटचा महासंग्राम पाहा मिळतोय. खेळाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उडवला गेला. पहिल्या बॉलवरती दर्शनच्या बॅटमधून पहिला ब्लास्ट, पहिला षटकार. भूषण पाटीलला पाहतोय. ज्याप्रमाणे भूषणने सुद्धा पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता, त्याच्या विरोधात दर्शन सुद्धा पहिला षटकार ठोकत असताना वा आताचा चेंडू अगदी सरळ निघून जातोय. एष्ट्यांच्या वरून गेलाय. डॉट बॉल येत असताना पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर आलेला डॉट बॉल पहा मिळतो आपल्याला. अतिशय चांगला क्राऊड मैदान VRCC पेंदरचं. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, दिशाहीन गोलंदाजी, चेंडू पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेला स्किड होऊन निघून जातोय. पंच वाढ चिकून करत असताना जीवन गावणसन आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेगला आमचे अनिल टेंबे सर हे दोन नामवंत पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहा मिळतात. पहिल्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर डॉट, त्यानंतर वाईट. 7 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू. काय घडलंय या चेंडूवरती? असं वाटलं की चेंडू एष्ट्यांचा वेध घेऊन गेलाय की काय. नाही, या चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा बाउन्स मिळाला. भूषण कमबॅक करत असताना पाहतोय आपण वडवली एच्या विरोधात JDM बेलवली हा संघ आपल्याला पाहा मिळतोय. फुल टॉस, शॉर्ट लेगला फिल्डर आहेत, खराब फिल्डिंग केलाय. एकेरी धाव मिळत असताना टार्गेट आहे 139 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि अशा वेळेला पाठलाग करत असताना मात्र पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतर थोडेसे कमबॅक करत असताना 2 चेंडू डॉट फेकले गेल्यात. खोदून काढलाय चेंडूला. कॅचिटचा कॉल आहे, नाही आहे, फिल्डरने केली आहे चूक. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. धावा मिळती 4. पाहतोय धावसंख्येला वेग आलाय. एकूण धावा 12 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 39 टार्गेट आहे मॅच मध्ये. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहायचंय. खेळणे आणि VRCC गणेशपुरी. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट लेगला फोल्डर आहेत. झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. पहिला धक्का दिलाय बेलवली संघाला. बारा या धावसंख्येवरती पहिला धक्का लागला. अतिशय चांगला कमबॅक करून दिलाय. जरी पहिल्या चेंडूवरती दर्शनच्या बॅटमधून षटकार आला असला तरी सुद्धा त्यानंतर गोलंदाज भूषण पाटीलने थोडं कमबॅक केला आपल्या टीमला. बंडाऊनचा खेळाडू पाहतोय आपण प्रणित गायकर बंडाऊनला येत असताना पाहायला मिळतो आपल्याला. भुवन पाटीलला पाहतोय आता बॉलिंग मार्कवरती.
आजचा या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. चला दुसरं षटक ऑन साईडला खेळा आणि अलॉंग द कार्पेट चेंडू चालला या डीप मध्ये मिसफील्ड झालंय, त्यामुळे 1-2 मध्ये रूपांतर केलं गेलंय. चौदा धावा स्कोरबोर्ड वरती पहा मिळतात. चांगली सुरुवात झाली आहे. 39 टार्गेट आहे मॅच मध्ये. सकाळच्या थंडगार वातावरणामध्ये पहिला सामना तिसऱ्या दिवसामध्ये पाहतोय आपण. वडवलीच्या विरोधात बेलवली. बिग शॉट, फटका पसला की काय? कॅचिटचा कॉल आहे. ओहो, क्या साधा सोपा कॅच सोडला जातोय या ठिकाणी. जीवनदान दिलंय दर्शन पाटीलला. कॅच टिपण्याची संधी होती, कारण अगदी बराच वेळ चेंडू हवेमध्ये संचार करत होता आणि अशा वेळेला झेल सुटला जातोय. दोन्ही धावसंख्या पुढे सरकताना पहा मिळतोय. 39 पाठलाग करत असताना फुल टॉस, झेल सोडल्यानंतर मात्र पाहतोय 1 बाउन्स, 4 चौकार. चारने धावसंख्या पुढे सरकली पुन्हा एकदा. यावेळेस फटका चांगला आहे. पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल. हो, आता मात्र झेल स्वीकारलाय. अतिशय चांगला भूषण पाटील होते त्या ठिकाणी. झेल टिपलाय. फलंदाज बाद. दुसरा धक्का टीम बेलवलीला. थँक्यू. चला दुसरा खेळाडू दर्शन बाद झाला. झेल सोडला, त्यानंतर चौकार आला आणि पुन्हा एकदा झेल टिपला गेला. पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल आहे. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे सरकलाय. विजय मोकासी, नो मिस्टेक. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का लागलाय टीम बेलवलीला. गोलंदाजी पाहतोय आपण. भुवन पाटीलला पाहतोय. गोलंदाजी करत असताना विजय मोकाशीने चांगला झेल टिपला. मगाशी मात्र एक झेल सोडला होता, त्यानंतर 2 धावा चौकार आल्या.
झेल फार महत्त्वाचे असते. तुम्हाला अशक्य झेल टिपावे लागतात फल्डिंग करत असताना. जर तुमच्याकडे धावसंख्या कमी असेल तर तुम्हाला तसं चांगलं कार्य करावं लागतं. बॅकफुटला निघून पंच केला जातोय. चेंडू चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. मच निडेड चौकार. धावसंख्या झाली आहे 24. 2 ओव्हरचा खेळ संपला. 24 धाबा. स्कोरबोर्डवरती 39 टार्गेट होतं या मॅचमध्ये. आता तिसरं षटक शुभम पाटील. 18 बॉल 15 करायच्यात. जर चांगली गोलंदाजी केली, चांगला फिल्डिंग केला तर सामन्याला मजा येईल. मात्र एखाद दुसरी चूक तुम्हाला बाहेर काढेल. कारण एक झेलसुद्धा सोडला, मिसफिल्डसुद्धा झाली आहे. त्यामुळे अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. आता हलक्या हाताने केले जातो. एक धाव कंप्लीट केले. सेकंडचा कॉल होता मात्र नाही आहे. एकच धाबेवरती समाधान मानावं लागलं. सामना अगदी क्लोज झाला. एखाद्या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल जेणेकरून या मॅचमध्ये अबाधित राहील वडवली संघ. पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट सिंगलवरती काम चालवलं. त्यांना माहीत आहे की सिंगल डबलने सुद्धा अगदी विजयाच्या दिशेने हा संघ जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला खेळ करत असताना येथे स्कोरबोर्डकडे सुद्धा लक्ष ठेवणं तेवढंच गरजेचं असतं. रिवर्स फटका चांगला, शानदार शॉक. चेंडू चाललाय सीमा पार. चौकार. चौकार येत असताना पहा मिळतो आपल्याला. आता हळूहळू विजयाच्या दिशेने पुन्हा एकदा स्लॉक स्वीप केलाय. फटका चांगला आहे. वा का फोल्डिंग आहे. जबरदस्त. थ्रो सुद्धा चांगला आहे. ॲक्युरेट. विराज मात्रे होते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 2 धावा. 32 धावा स्कोरबोर्डवरती. कॅचिटचा कॉल होता. प्रसाद होते त्या ठिकाणी. मात्र एक धाव रोखू शकले नाहीयेत कबरच्या दिशेला. हळूहळू विजयाच्या दिशेने सरकताना पाहतोय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचा होता. विजय आहेत त्या ठिकाणी. एकच जामेल. षटक समाप्त झालं. तिसरं धाबा झाल्या त्या 3 ओव्हरमध्ये 34. आता गरज आहे 5 धावसंख्येची. 5 धाबा करायच्या. चेंडू शिल्लक आहेत 12. ची गरज आहे अशा वेळेला पाहतोय आपण.
ओव्हर नंबर 4. पहिलाच बॉल हुक केला जातोय. चेंडू चाललाय डीप फाईन लेगला, वेगाने निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्कोर इज लेवल. आणि या विजयाचा चौकार येत असताना पहा मिळतोय. 39चं टार्गेट होतं. सहजरित्या त्या टार्गेटचा पाठलाग केला गेला बेलवली संघाच्या वतीने आणि पहिला सामना जिंकलाय ते टीम जेडीएम.